कोणती वैमा काय करू आई बी सुधारायला पाहिजे. अरे टोपीवाला बाबा बराच येलेत बिचारा देखा त्याले समजे की त्या मनीषी नाटे येलेतात. काय काय म्हातारा कीर्तन मा बी येतात नाही, भजन मा बी येतात नाही, कधी मंदिर मा बी जातात नाही. आणि तसा मनात प्रकार होता म्हातारांना बी. स्टँडवर उभा होता, कधी रामकृष्ण हरी म्हणेल नाही किरण बाबा. म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहता, हे आज तिने हाय निरात दारू पिना समी नशामा पोटाना बोलाव दो के वासती एक बुकामा मोक कट्टा सुमंत हाय वैमा 75 वर्षी वैमा. पहिला म्हातारा काय भजन असा बसत या बाबा दाखवा ना. आता बी बराच म्हातारा शेतस हो 50 पुढे वाला बराच जण शेतस ना. आता भजनले पैसे घ्यात ना, आलाप जर पैरवी ना आलापले सुरू पडी घ्यात ना, पायट कर देतील त्या. आणि मला बराच म्हातारा आले सुधरत नाही. कोणती वैमा काय करू बरं. तुमनं जाऊ द्या या बहिणी आगो तुमले ते बहिणी सोन तुमनं ते मंदिर बांध टाकू आता जीव करत माय. पहिल्या बाया गाणं म्हणत आणि विठू बारूक मै मनांचा गाडी म्हण नाही. पहिल्या बाया गाणं म्हणत, हे जाती मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला झाडो जाडी फांदो फांदी सांगा पाखरानो पंढरीची वाट मला दावाची मन्यानो जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला. कसं गोड वाटलं का नाही. बरोबर आहे ना. गट्यावर गाणं म्हणत पहिल्या बाया. एक ओवी सांगस मग दाखलपणे द्यान माहिती. हां दाखलपणा मटेरियल द्यान माहिती येले मनीषीन मागही काय राही ना. काय वे ना काय झालं फक्त पाणी येले ना. अहो नळले पाणी ऊन एखादा नळ होई तर डे बाप बोलता मोठा दांगडू होई ना म्हणतो मला असं वाटणं या गोष्टी. मग मोके चाल राय ना. टाकी भरी गई हो टाकी भरी गई. कीर्तन बी करून टाकी स्वरूपी द्या ठेव काय काय करी भाऊ एकलं माणूस. म्हणा एक मित्र एक गाडी चालाय राहता कॉलेज सुटेल होती. कॉलेजने पुरी जाय राहतात याला काही सुधारणं ब्रेक काही दाबाय ना डायरेक्ट जायच नाही पुरीशले धडक नाव कस तरी कंट्रोल करी गाडी त्या पुरी रागमध्ये का लागत. अहो भाऊ घाबरी घ्या ते पुरी मारतील का काय. तो म्हणे बहीण मी एकला माणूस काय काय करू क्लोज दाबू का ब्रेक दाबू काय काय करू मला सुधारणच नाही म्हणे. मग काय रे गाडी चालायला 4-5 जण लागतं मोटरसायकल सुधारणं नाही का माणूस कधी कधी चालेल. पहिल्या बाया गट्यावर गाणं म्हणत गट्यावर ना गाणं आतेने पुरीले सुधारवत नाही त्या. गट्यावर गाणं म्हणत इथला भारी गाणं म्हणत ना जटे गाणं म्हणत ना दाखला लेकरे खायलेत ना त्याच वाटावर झोपी जात इथला भारी म्हणत. हा हे भाऊ बहिणी ना झगडा झगडा जाया गावनमा बहिणी ना डोई पाणी बंदो मना पस्ताई मनमा. कसं वाटणं ऐका लेकरेले जरी झोपणार आहे ना पहिल्या बाया गाणं म्हणत. हे हाडकू तरी हाड गाई मना दादा निजी जाई मना दादा झोपी जाई मना राजा निजी जाई मना दादा झोपी जाई. पहिल्या बाया म्हणत आतेल्या बाया जोईने दोरी आला कृष्ण सोडी दे ये झुमकी तू चाल नाचू नको पोरेस मजा. काय वयन लागी त्या लेकरेले खरं सांगा. हा सोडी दे झुमकी तू चाल माया हो तुमच्यावर आहे बरं का. घरातले संस्कार टिकवायचे असतील तर महिला मातांवर हे स्वयंपाक करत असताना रामकृष्ण हरी मंत्राचा जप करायचा. रामकृष्ण हरी म्हणा राधे राधे म्हणा. तुमच्या पोराची तुमच्या भावाची तुमच्या नवऱ्याची वर्ष 2 वर्षांना दारू सुटते पण अंतःकरणापासून देवाचं भजन करायचं स्वयंपाक करत असताना. पण तुम्ही जर रांता रांता म्हणा डिंगी डांग डिंग मग तो संध्याकाळी डिंग डांग करतच येस. हा तुम्ही रांधाण टाइमला देवनं नाव लिहित जा बहिणीसोबत. तुमच्यावर लई मोठा खेळा आडे भजन म्हणून सांगा आडे वय घे ना ते आवराय घे ना. हा हरी विठ्ठल 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 विठ्ठल. साध्या सोप्या भाषेमध्ये मी एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जाता जाता माझा गरीबाचा 2-5 मिनिटाचा संदेश असेल लक्षपूर्वक ऐका. कारण कीर्तनामध्ये तरुण भाऊ आहे आणि मला खात्री झालेली माझ्या कीर्तनामध्ये म्हातारे बाबा येतात त्याच्यापेक्षा 80% तरुण भाऊ असतात माझ्या कीर्तनाला. कदाचित कीर्तनाला असे तरुण भाऊ बघितल्याच्या नंतर मला स्वाभिमान वाटतो की माझा हिंदू तरुण जागा. आणि जर तुम्ही कीर्तनाला येऊन बसत असाल दादा तर याच्यानं मला स्वाभिमान एवढाच वाटतो. कारण कीर्तन करत होते तो कवर आहे. आपलं कीर्तनात येऊन बसणं काही साधारण गोष्ट नाही.
कीर्तन करावं तुकोबारायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं. राजे छत्रपती शिवरायांनी ही आपल्या धर्माची संस्कृती आहे. आणि इथं तरुण भाऊ येतात. तरुण भावांना बघून मला खूप समाधान वाटतं. तुम्ही कीर्तनात येताय दादा, तुम्ही कीर्तनात येताय म्हणून मला तुम्हाला सांगावं वाटतंय, धन्य माता पिता तयाची आहे. जे लेकरं इथं कीर्तनाला आहेत, जे दादा कीर्तनाला आहेत, दादा तुमचं पुण्य आहेच, पण तुम्हाला जन्माला घालणाऱ्या मायबापांना धन्यता द्यावी तेवढी थोडी, की तुम्हाला असे संस्कार दिले मायबापांनी की तुम्ही कीर्तनाला येऊन बसतात. खूप आनंद वाटतो. पण कीर्तनात बसले आहेत, कीर्तनात बसलेत ना, कीर्तनातून काहीतरी घेऊन जायचंय, फक्त ऐकून इथं सोडून जायचं नाहीये. तर शेवटचे 5 मिनिटं कीर्तनातून अभंगातून मी काय सांगितलं ते नाही लक्षात राहिलं तरी चालेल. शेवटच्या 5-7 मिनिटात मला बोलायचंय. काय झालं नाही मंदिर मग काय होईना का नाही ना, बोलू नका, मग बोलू नका. आणि तिथं बसलेले आता लक्ष गेलं माझं, देवाकडे पाठ करू नका बसू, फिरवा तोंडी फिरवा, देवकडे पाठ नाही करू, पोरांना बाजूला करा. देवाकडे पाठ कधीच करायची नाही. आहे ते आपण आडे खानदेश माय म्हणेन किराणा वृंदावन मग डायरेक्ट हात दरी फेक देतो बरं. हां नाही खरं सांग राहिलो, देवकडे पाठ करून नाही बसायचं. ऐका, तुकोबारायांना भेटण्यासाठी नजराणा पाठवला शिवरायांनी. शिवरायांनी नजराणा पाठवला. तुकोबाराय मंदिरात भजन करत होते, घरी गेले तपास करत करत तुकोबारायांचं घर कुठे आहे म्हणून. एवढे मोठे संत आहेत म्हणल्यावर तपास करत 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 तुकोबारायांच्या घरापर्यंत पोहोचले. कोणी माईला विचारलं तुकाराम महाराज कुठं राहतात, त्या माईनं तिथूनच घर दाखवलं, तो तुक्या तिथं राहतो म्हणे. शिवरायांचे शिपाई गेले. गेल्याच्या नंतर तुकोबारायांना सांगितलं, तुकोबाराय आले भेटण्यासाठी, पण आलेले अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. म्हणून तुकोबारायांना असं वाटलं माझ्याकडे काहीच नाही. ज्यांच्याकडे 65 लाखाची जहागीर होती, लोकांना खर्च करून मोकळे झाले, आता काहीच नाही या, पण आलेल्या अतिथीला बसवायचं कुठं. तर तुकोबारायांनी कमरेला बांधायचं उपरणं असतं का, ते उपरणं काढलं, ते उपरणं टाकलं, सांगितलं म्हणले याच्यावर बसा. तुकोबारायांनी उपरणं टाकला, हा त्यांचा मोठेपणा आहे. पण येणारे जे शिवरायांचे लोक होते ना, त्यांचा पण आदर बघा ना. त्यांनी सांगितलं महाराज जे उपरणं तुम्ही कमरेला बांधतात, भगवंताची स्तुती करतात, त्या उपरणानं सुद्धा भगवंताचं नामचिंतन ऐकलेलं आहे, तर आम्ही त्याच्यावर कशाला बसू. म्हणजे काही काही लोकांचा मनाचा मोठेपणा असतो. आणि आमचे आविष्कार दादासाहेबांनी तो दाखवलेला आहे. खूप छान, मला समाधान वाटलं. मी पहिल्यांदा तुम्हाला पाहतोय, पण पाहिल्याच्या नंतर मन जिंकलं तुम्ही. असो, कुठं होतो आपण, कुठे होतो आपण, 9 वाजता 8 येत ना मन महाराज. माणसाच्या मनात जर शंका शिरली ना, शंका माणसाला एवढी खाली उतरवते ना, इतकी खाली उतरवते. चांगली चांगली नाती खराब झाली हो शंकाच्या नादात. हो, जर नवरा बायको चांगले असतील, नुसतं पोरगी सहज मोबाईलमध्ये असेल, पोरानं बघून घेतलं तरी पण तो वाईट विचार करतो, लगेच घटस्फोट घेतो. या शंकानं चांगली नाती खराब केली तर महाराज. शंका कधी घ्यायची नाही. आमचे जुने कीर्तनकार नेहमी सांगायचे, शंकामुळे कितला सत्यानाश होत. एक भाऊ रस्ता तरी चालता चालता पाय बरी घ्या, कुशीन पुढे निघाल पाहिलं होतं ना काका, पण शंका कुशी गई या भाऊ ना मनमा चाली राहता पाय बरी घ्या, कुशीन निघ जावं पाहिजे होतं, पण या ना मनमा शंका पाय भर ना भाऊ. हा कसा ना होईल, गायनं शेण होईन, म्हैसनं शेण होईन, बकरीने लेंड्या होतीन का आपलाच पराक्रम शेवू. नुसतं कुशीन निघ जावं पाहिजे होतं. मला फक्त विनोद वजा करायचा, मला जो संदेश तुम्हाला द्यायचा तो लक्षपूर्वक आहे का. पाय भरेले कुशीन निघ जावं पाहतो, डोकाला ताण नाही लिहायला पाहिजे होतं, पण या ना मनमा शंका होणी. पाय भरेले गायनं शेणे, बैलनं शेणे, म्हैसनं शेणे का बकरीने लेंडीच न शेवू. आव भाऊनी भरेल पाय आत मालिली ना, हात मालिली ना, बरं तडे नाही राहू दे ना. ती शंका दूर करांसाठी हात भरेल, तोंड लगू येऊन नाकनी जोडे पोहोचाले ना, आणि मग नाकनी जोडेल ना तो याला समज ना, हो भाऊ आई गाय म्हैस ना नाही रे, आपला पराक्रम रे भाऊ. नुसतं तू इशनी पुढे निघ जाता, इथला ताण वाढता का, वाढता का इथला ताण. पण शंका घुसली ना मनामध्ये. आता तो म्हणे बापरे, आता इथलं घाण वस्तून आपला अंगले लागेन, आपण नाक लागून पोहोचाली ना, मग आपले पवित्र वाहनासाठी गंगा स्नान करणं पडीन. आता भाऊ सॉरी, गावमा नाला बाहेर आणता, गावना बाहेर नाला माग्या. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 विठ्ठल. गावना बाहेर नाला बाहेर आणता. तो म्हणे हात पाय धुले, म्हणे हात पाय धुले आणता, हात पाय धुतात होता, गुन्हा करायला पाणी लिहिणं, जे पाणी गुन्हा करायला लिहिणं त्यांना मग बात ना कसा आपण आता त्यांना मन माको शंका वाढी घ्या कसा ना होईल. हां बाकीचे संबंध बाकीच डोकार ते निघे. आता बात ना करून घ्या म्हणे अवकसा ना होईल. मग आता जर बात ना करून चुकी ना होईल, त्या पापच होईना ना, शरीर पवित्र झालं. मग आपल्याला पवित्र करून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल, तीर्थक्षेत्रावर स्नान करावं लागेल. आता तीर्थक्षेत्राला स्नान करण्यासाठी निघाला, दर मुक्काम चालू राहतात. एका ठिकाणी असं अडकला 4-4 किलोमीटर अंतरावर पाणी नाही या, इकडे तिकडे पाणी शोधतोय, पाणी दिसत नाही. पण ऐन अरण्यामध्ये एक आजीमाई बसली होती कुटियामध्ये. याला असं वाटलं की आजीकडे जाऊयात, आजी आपल्याला पाणी देईल.
आजीकडे आला म्हणे आजी माय मला पेवाल पाणी भेटेन का म्हणे भाऊ मी छोटीशी बाटली भरलेस म्हणे दुपार लागून आहे पाणी पुरस आता दुपार वेगी म्हणा घर जाऊ ना टाईम आहे बाटली म्हणा पाणी सरी घे म्हणे भाऊ म्हणे माडी मला जर पाणी भेटलं नाही ना मला जीव निघ जाईल म्हणे टेन्शन लिहू नको भाऊ म्हणे अरे पाणी नाही शे पण म्हणा पण एक पर्याय आहे म्हणे काय म्हणे मन पिशी मा सोपारीन खडा आहे तोंडमा टाकली म्हणे भाऊ सोपारीन खडा तोंडमा टाकली ना 10 मिनिटं 15 मिनिटं गप्पा मारत उभा राही ना आजीन जोडे आजी म्हणे काय रे भाऊ 15 मिनिटं घ्यात म्हणे सोपारीन खडा फुटत नाही म्हणे भाऊ 6 महिना जाय फुट राहणं मागाई फुटत नाही तू काय चाल फुट जाई का हे कशाचा परिणाम आहे कशाचा परिणाम आहे तुम्ही मनात शंका घेतली की माणूस खाली उतरत जातो तसं सुभद्रा सांगत होती कालच्या दिवशी मी तुमच्या सोबत नव्हती आणि अर्जुन म्हणत होते अगं तू कालच्या दिवशी माझ्यासोबत काम्यकपणामध्ये फिरत होती दोघांचा प्रश्न आहे दोघंही नकारात्मक आहे मग आता अर्जुनाला राहवलं गेलं नाही रागारागात बायकोवर चालून गेला म्हणजे सुभद्रेवर मारायला धावून गेले अर्जुन पत्नीवर मारायला धावून गेल्याच्या नंतर धर्मराजांना सांगितलं युधिष्ठिरनं अर्जुना अरे बायकोवर हात उचलणं खऱ्या मर्दाचं काम नाही या पत्नीवर हात उचलणं खऱ्या माणसाचं काम नाही घबरा अर्जुन जागीच थांबला आणि खरं सांगतो धर्मराजा जे सांगतात ना त्या नियमाचं पालन केलं पाहिजे धर्मराजानं सांगितलं पत्नीवर हात उचलायचा नाही तर कोणत्याच माणसानं बायकोवर हात उचलायचा नाही